ऐकले ते श्रीहरी महाराज वैष्णव यांना सर्वप्रथम मी भक्तिपूर्वक वंदन करते। आज पारसनाथ महाराज यांना आपल्यातून जाऊन 10 दिवस पूर्ण झाले। ह्या पितृरूपी छायेच्या दशक्रिय विधीनिमित्त आज आपण येथे सर्वजण शोकाकुल मनाने उपस्थित आहोत। असे म्हणतात की या पृथ्वी तलावर देवाची प्रचिती आहे, म्हणूनच त्यांनी देवाने साधू संतांची आई वडिलांची निर्मिती केली आणि त्या अनुषंगानेच साधू संतांनीच म्हटलेलं आहे, मातृदेवो भव पितृदेवो भव। या संपूर्ण जगामध्ये आपण कितीही मोठे झालो, कितीही लोकप्रिय झालो, तरी ह्या जगामध्ये फक्त एकच माणूस आहे ज्याला आपण मोठा माणूस म्हणून बघतो, ते म्हणजे आपले वडील। ही घरातली जी वडीलधारी मंडळी असते हे घरातले आधारवड असतात। मलाही वाटत की जो व्यक्ती ज्याच्याकडे खूप पैसा आहे, खूप लोकप्रियता आहे, असा व्यक्ती खऱ्या अर्थाने सुखी आहे आणि त्यांचं कुटुंबीय समृद्ध आहे। ज्या घरामध्ये आईचा मायेचा पदर असतो आणि खांद्यावरती वडिलांचा हात असतो, तेच घर खऱ्या अर्थाने समृद्ध आहे। आणि वडिलांबद्दल बोलायचं झालं तर वडील म्हणजेच पिता, म्हणजेच वडील म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर, वडील म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन। आपल्या मुलांच्या आपल्या मुलींच्या लग्नासाठी चपला झिजणारे देखील वडील असतात। कितीही संकटे आली तरी आई तर अश्रूंद्वारे आपलं मन मोकळं करते, पण वडील मात्र घराच्या एका कोपऱ्यात उभं राहून या संकटातनं आपल्या परिवाराला कसं वाचवावं याचा विचार वडील करत असतात। आपण म्हणतो आईची माया वेडी असते, मान्य आहे की आईची माया वेडी असते, पण वडील देखील असतात कुटुंबाचा पाया। आणि बाहेर जसं आपण नारळ बघतो की नारळ कसं बाहेरून खडतर असतं, त्याचप्रमाणे वडील असतात, बाहेरून अगदी कणखर पण आतून वाहतात वडिलांचे प्रेमाचे झरे। आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला वडिलांबद्दल एक आदर असतो, कारण शेवटी घरातले ते सगळ्यात मोठे आधारवड असतात। आणि आपण म्हणतो ना की कोणत्याही संकटात आपण जर आपल्याला काही त्रास झाला तर आपण काय म्हणतो, आई ग। आपण कधी बापरे असं म्हणतो का? पण मोठं संकट आलं की मात्र वडील आपल्याला आवर्जून असे आठवतात। असे हे आपले आई आणि वडील। आज महाराजांच्या अनमोल वचनातून आपण ऐकलं की पारसनाथ महाराजांनी देखील आणि आपले श्रीहरी महाराज वैष्णव देखील असतील, हे संत मंडळी असतात। हे संत मंडळी आपल्याला खरंच आयुष्य जगण्याचा खरा अर्थ शिकवून जातात, कारण की प्रत्येक जण आयुष्यामध्ये येतो। एक आयुष्याचा प्रवास हा कधी चांगला असतो तर कधी खडतर असतो, पण जेव्हा कोणतंही संकट आलं तर आपण सगळ्यात आधी आश्रय धरतो तो देवाकडे। आणि ही संत मंडळीच असतात जे आपल्याला देवाच्या जवळ नेऊन पोहोचवतात। आणि आयुष्यामध्ये जर मानसिक शांती प्राप्त करायचं असेल तर आपल्याला संतांनी दाखवलेल्या सत्मार्गावरच चालणं खूप आवश्यक। मी परत एकदा ह्या कुटुंबाला ह्या दुःखातनं सावरण्याची शक्ती ईश्वर देवो, कारण की महाराजांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झालेली आहे ती तर कधीच भरून निघू शकत नाही, पण त्यांनी दाखवलेल्या सत्मार्गावर, त्यांच्या साधुत्वावर आपण सगळे ठामपणे विश्वास करत आहात, म्हणूनच आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्यांच्या दशक्रिय विधीनिमित्त उपस्थित आहात। आणि मी तर ह्या प्रसंगी सांगणार नाही कारण की त्यांना चिर शांती लाभो, कारण की एवढं चांगलं कार्य, एवढं साधुत्व अंगी असणं म्हणजेच परमार्थाची ती प्राप्ती आहे। मी परत एकदा ह्या पितृरूपी छायेला आणि ह्या कुटुंबाला, या सगळ्यांना ह्या दुःखातनं सावरण्याची शक्ती परमेश्वर देवो, हीच प्रार्थना मी पारेश्वरच्या चरणी करून माझ्या शब्दांना विराम देते। जय हिंद, जय